काय सांगणार आपण ते भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश भोळे यांच्या घरावर मोर्चा काढलेला आहे. तिकीट मागणीसाठी हा मोर्चा, नेमकं काय मागणी आहे? आम्ही त्यांना निवेदन देतोय आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही त्यांना आमचे जे 12 बलुतेदार आहे त्यांच्या ज्या म्हणजे जे काही नावं आम्ही त्यांना दिले त्या नावांमध्ये त्यांनी त्या नावांची निवड करावी आणि त्यांना तिकीट द्यावं एवढी आमची अपेक्षा आहे. आणि जर का त्यांनी तसं केलं नाही तर मग आम्ही आमची पुढील जी भूमिका आहे ती आम्ही दाखवू, आमची ताकद पण आम्ही दाखवू. मग आम्हाला पक्षाकडून नाही मिळालं तर आम्ही अपक्ष सुद्धा उभं राहू शकतो आणि त्या पद्धतीने आम्ही आमची ताकद दाखवू शकतो. पण आज थेट त्यांच्या दारावर आपण मोर्चा काढलेला आहे. सगळे एकत्र जाऊन मोर्चा काढण्याचं कारण काय? कारण हे आहे की आम्ही आधी त्यांना खासदारकीसाठी आणि आमदारकीसाठी खूप मोठी मदत केली आहे. आज आमचा सगळा समाज एकवट होत भारतीय जनता पार्टीला 100% आम्ही पाठिंबा दिला आहे. आम्ही त्यांच्यासाठी खूप सारे प्रयत्न त्यावेळेला केले आहे. खूप समाज एकत्र येऊन आम्ही त्या मिटिंगा लावून त्यांच्यासाठी जर का आम्ही पूर्ण ताकदीनिशी उतरलो होतो तर निश्चितच त्यांनी पण आम्हाला तेवढाच विचार आमचा ताकदीनिशी करावा आणि आमच्या लोकांना तिकीट उपलब्ध करून द्यावं. तिकीट नाही दिले, आश्वासन नाही मिळालं तर काय पावलं असेल? आम्ही अपक्ष उभे राहू किंवा आम्ही मतदानावर बहिष्कार दाखवू, असं काहीतरी करू आम्ही त्याच्यापैकी एक. कारण आता आमदारांची गाठभेट झाली का? हो झाली. त्यांनी आम्हाला हो सांगितलं आहे, फक्त आश्वासन दिलं आहे. तर ते पूर्ण नाही झालं तर आम्ही आमचा पुढचा पाऊल तर उचलणारच आहोत. आपलं नाव? माझं नाव भारती ज्ञानेश्वर कुमावत, 12 बलुतेदार जिल्हाध्यक्ष. आपण थेट मोर्चा काढलेला आहे, काय याच्या मागचं कारण आहे? जळगाव शहर महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 12 बलुतेदार, 18 अलुतेदार आणि मायक्रो ओबीसी याचं नेतृत्व करणारी महाराष्ट्रभर आदरणीय कल्याणराव दळे यांच्या नेतृत्वाखाली 12 बलुतेदार महासंघ म्हणून एक संघटना काम करते आहे. की सातत्याने ती 12 बलुतेदारांचे प्रश्न, ऐरणीवर असलेले प्रश्न सोडवण्याचं काम करत असते आणि या छोट्या छोट्या समाजांना एकत्र करण्याचं काम करत असते. त्याप्रमाणेच आज जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 12 बलुतेदार, 18 अलुतेदार आणि मायक्रो ओबीसी या काही छोट्या छोट्या समाज घटकातल्या काही उमेदवारांनी अर्ज भरण्याचं काम केलेलं आहे आणि भारतीय जनता पक्षाकडे काही उमेदवारांनी ते अर्ज दाखल केलेले आहे. आम्ही त्यांच्या वतीनं आज आदरणीय आमदार राजूमामा भोळे यांना निवेदन देण्यासाठी सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. इथे जवळजवळ 18 समाजाचे प्रत्येक प्रतिनिधी इथे एकत्र आलेले आहेत आणि राजूमामांना आणि भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र राज्याच्या पूर्ण सरकारला आमची प्रार्थना आहे की या छोट्या छोट्या समाजाला आजपर्यंत कुठल्याही प्रशासकीय कामकाजामध्ये न्याय मिळालेला नाही. आम्हाला कुठलंही राजकीय नेतृत्व मिळालेलं नाही. या छोट्या छोट्या समाजांना नेतृत्व द्यावा आणि जळगाव महापालिकेत सुद्धा मागणी केलेल्यांपैकी किमान 5 12 बलुतेदार समाजाच्या सदस्यांना उमेदवारी देऊन न्याय द्यावा अशी आमची मागणी करण्यासाठी आम्ही निवेदन द्यायला इथे आलेलो आहोत. कारण यापूर्वी विधानसभा आणि लोकसभा दोघेही निवडणुकींना 12 बलुतेदार, 18 अलुतेदार समाजाने मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाला मतदान केलेलं आहे आणि त्या मतदानाची परिणितीसुद्धा किमान 8%, 9% मतं वाढलेत आणि आपले उमेदवार इथे निवडून आल्याचं सगळ्यांना ठाऊक आहे. त्याच धर्तीवर आता छोट्या छोट्या समाजाला न्याय मागण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. आम्हाला मागण्या पूर्ण नाही झालं तर पुढचं पाऊल काय असेल? नाही, आम्ही शेवटी छोटे छोटे समाज आम्ही कुठे लढणार नाही, पण आम्ही एकत्र करण्याची आमची ताकद ही निश्चित दाखवणार आहोत. ज्या वेळेला आम्हाला तिकीटं मिळणार नाही त्यावेळेला आम्हाला कुठेतरी विचार करावा लागेल की आम्हाला राजसत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी काय काय करावं लागेल. ते सगळे प्रकार आम्ही त्यावेळेला अवलंबणार आहोत. आपलं नाव? मुकुंद मेटकर, विभागीय अध्यक्ष, 12 बलुतेदार महासंघ, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.